अगं ताई, हे शाळेतली समधी जण अधिपतीला भेटाय फॅक्टरीत गेले होते. त्यांनी लई कौतुक केलं म्हण ग. आता त्यामुळं अधिपती शाळा बंद कराय आडवे येत्याल. ही समधी सूत्र का नाही ती मास्तरीन घरी बसून हलवायल्या. त्यांना काय करायचं ते करू दे. एकदा का ते वेगळे झाले की त्या शाळेच्या जागेवर मोठाच्या मोठा मॉल बांधतो का नाही आम्ही बघ. ठरवलंय आम्ही. ताई, तू ठरवलीस का नाही तर काय बी करू शकतेस. तुझं डोसकं म्हणजे एवढं भारी आहे, एवढं भारी आहे का. तुम्ही बोलायचंय तुझ्याशी. बोला की. पर्सनल बोलायचंय. वय ताई, आले मी. तुम्हाला काय पाहिजे होतं तर सांगायचं की आम्हाला, आम्ही आलो असतो. अहो अहो, हे काय करताय तुम्ही? तुला आवडतं ना? लोकांनी तुझ्या समोर गुडघ्यावर आलेलं तुला आवडतं ना? तेच करतोय. माझ्यावर राग आहे तुझा. तुझ्या दृष्टीने मी तुझा अपराधी आहे. माझ्यावर सूड उगवायचंय तुला. सूड उगवलास तू. मला हरवलंस, मला नमवलंस, मला तुझ्या पायाशी आणलंस तू. मी माघार घेतोय. मी हारलो. माझे सगळे हट्ट, माझा विरोध सगळं विसरून मी तुझ्यासमोर हात जोडतोय गुडघ्यावर बसून. माझ्या चुकांची शिक्षा माझ्या मुलाला नको. भुवनेश्वरी, माझ्याशी लग्न करशील? आई, हे बघ, हा बाबांचा आहे बिन साखरेचा, तुझा कमी साखरेचा आणि हा इरूचा. घे. आणि तुझा? नाही, मला नको, मला नाही प्यावंसं वाटत आहे. मग काही खावंसं वाटतंय का अक्षू? नाही, मला नाही वाटत आहे खावंसं. काय झालं? अगं, मी सांगेन मला खावंसं वाटलं तर. काय झालंय आई? नाही, काही नाही. हे बघ, मला माहितीये काहीतरी झालंय. सांग ना मला. काय नाही ग, मगाशी तू बाबांशी बोलत होती ना, ते ऐकलं मी सगळं. अधिपतींबद्दल पाहिलंच ना आई, खूप न्यायी आहेत ग ते. समजूतदार आहेत. तुलाही वाटतो ना अभिमान त्यांचा? अक्षरा, मला त्यांचा अभिमान वाटण्यापेक्षा ना माझ्या मुलीची काळजी जास्त वाटते. अगं, पण आता काळजी करण्यासारखं काय आहे आई? बघ ना, किती समजूतदार आहेत ते. अजून काय पाहिजे? अगं, मग एवढं आहे तर हे डिवोर्सची नोटीस वगैरे कशी काय पाठवतात ते? एवढं प्रेम आहे तुझ्यावर त्यांचं, तर मग इथे येऊन घेऊन का जात नाहीत ग तुला अक्षरा? नुसतं स्वभावाने चांगला माणूस असणं उपयोगाचं नाही ग, कृतीतूनही दिसलं पाहिजे ना तो चांगुलपणा. पण दिसलं नाही. त्यांनी माझ्या एका निरोपावर शाळेतल्या सगळ्यांचे पगार केले आणि ते लगेच. हा प्रश्न तुमचा वैयक्तिक नव्हता अक्षू, हा सामूहिक विषय होता. म्हणून त्यांनी पटकन निर्णय घेतला आणि केले पगार. आई, हे बघ, सामूहिक असो किंवा काही, मला एवढंच कळतं की यातून त्यांची न्यायी वृत्ती दिसते आणि तू म्हटलीस तशी चांगली कृती पण दिसते. अक्षू, जगाच्या बाबतीत न्यायी असणारी माणसं गरजेचं नाही की आपल्या जवळच्या नात्यातही न्याय करतीलच. असं का वाटतं तुला? अक्षू, तू माझी मुलगी आहेस म्हणून नाही म्हणते ग, पण अधिपती जर लाखात एक असतील ना, तर तूही करोडोत एक आहेस. अधिपतींसारखा नवरा मिळणं हे जर तुझं भाग्य असेल, तर तुझ्यासारखी बायको मिळणं हेही त्यांचं भाग्य आहे. पण आपलं भाग्य आपल्याच हाताने डावलणारा माणूस दृष्टा कसा असू शकतो? न्यायी कसा असू शकतो? अक्षरा, तुझ्या एका निरोपावर आत्ता जसा त्यांनी पटकन निर्णय घेतला आणि पगार केला ना, तसा स्वतःच्या संसाराच्या बाबतीत तर निर्णय का नाही घेऊ शकत ग? भुवनेश्वरी मॅडमला ठणकावून का नाही सांगू शकत ते की ही माझी बायको आहे आणि हिचाही या घरावर तेवढाच हक्क आहे, ही कुठेच जाणार नाही? का नाही सांगू शकत हे? त्यांनी जर असं केलं असतं ना तर मला खूप आनंद झाला असता अक्षू. आणि डिवोर्स वगैरे नाही ग. मी तुला खरं सांगू का आई, आम्हा दोघांचाही संसार नवीन आहे.
आम्ही काय अनुभवी नाही आहोत, शहाणे नाही आहोत ग. काही चुका झाल्यात, त्यांच्याकडूनही झाल्यात, माझ्याकडूनही झाल्यात. पण आता आम्हाला त्या चुका सुधारायच्या, दुरुस्त करायच्या आहेत. आणि हे बघ ना, अशा चुकांमधून माणूस शिकतो, मॅच्युअर होतो. तुला नाही वाटत असं? आम्ही एकमेकांपासून दूर गेलो तेव्हा जाणीव झाली की आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय. आता जेव्हा परत एकत्र येऊ तेव्हा आम्ही घट्ट धरून ठेवू एकमेकांना. आम्ही समजून नाही घेतलं आई एकमेकांना. ही सगळ्यात मोठी चूक झाली आमची आणि त्यामुळेच भुवनेश्वरी मॅडम जिंकल्या. पण आता असं नाही होऊ देणार मी आता 1000 वेळा हरले तरी चालेल, पण मी माझ्या नवऱ्यापासून लांब नाही जाणार कधीच. आणि मला फक्त साथ द्या तुम्ही. तू बघ आई, तुझी मुलगी मानानं तिच्या घरी परत जाईल. बघ तू. अहो काय करताय तुम्ही? हारलो मी, थकलो. माझ्या मुलाचा संसार मोडलास. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलाला आणि सुनेला भोगायला लावतेस तू. असं नको व्हायला. तुम्ही अगोदर उठा बघू, उठा. नाही, तू हो म्हणा. अहो तुम्ही उठा, उठा. रडवलत नव्ह तुम्ही आम्हाला? तू तर या घरात आल्यापासून रडवतेस मला. अहो पण आमच्या रडण्यात प्रेम आहे. आणि माझ्या रडण्यात जाऊ दे. हे बघ, मी तुझ्याशी जे काही वागलो माझी चूक झाली. माझं सगळं चुकत आलंय आजपर्यंत. आणि खूप उशीर होण्याआधी मला माझी चूक निस्तरायची आहे. माझं घर मोडकळीला आलंय. मला ते उभं करायचंय आणि ते तुझ्या मर्जीशिवाय शक्य नाही. म्हणजे जे काही आतापर्यंत झालं ते आपण विसरून जाऊया. काही चुका तुझ्या झाल्या असतील, काही माझ्या झाल्या असतील, माझ्या जास्त झाल्या असतील. ते सगळं आपण सोडून देऊया. हां, काय आपण ते उगाळत बसलो तर हा गुंता कधीच सुटणार नाही. मी मान्य करतो, मी हारलो. तू जिंकलीस, मी हारलो. माझं शिक्षण, माझे संस्कार सगळे तुझ्या पुढे हारले. तुझ्या समोर मी हातबल आहे. तुझी बुद्धी, तुझी अक्कल सगळं जिंकलं. तू माझ्या मुलावर जे करतेस त्याला तू माया म्हणतेस, मी त्याला जादू म्हणतो. जे असेल ते असेल. आपण ते सगळं सोडूया. त्याच मुलाच्या सुखासाठी आपल्याला हे करावं लागेल. आपल्याला हे विसरावं लागेल, त्याग करावा लागेल आपल्याला. मी तयार आहे. मुलासाठी मी माझा हट्ट, माझा बाणा, माझं भांडण सगळं तुझ्या पायाजवळ सोडायला तयार आहे. तू मोठ्या मनानं एक गोष्ट करशील, माझ्याशी लग्न करशील? ताई, ताई, मीरा, काय ग तू इथे? काय तुझं काय ठरलंय? कशाबद्दल? डिवोर्स? काही नाही म्हणजे मी डिवोर्स घेणार नाहीये. अगं ताई, त्यांना तू नकोयस. बर म्हणजे मग काय बोलू? अगं ताई, त्यांनी तुला नोटीस पाठवली आहे. आणि भुवनेश्वरी मॅडमचं सोड, अधिपतींनाच तू नकोयस. कसं आहे, त्यांना तू शिकलेली आहेस ना, ते नकोय. ते अडाणी आहेत ना, त्यांना तू डोळी जडत होती. बघ इरा, ते तुझे जिजू आहेत, त्यांना अडाणी वगैरे म्हणू नकोस. जिजू? ताई, मी तुला आधीच सांगितलंय, नोटीस आल्यापासून मी त्यांना जिजू मानत नाही. अगं तू काय नोटीस? हे बघ इरा, ती फक्त नोटीस आहे. मी तुला सांगितलंय मी डिवोर्स घेणार नाहीये. ताई, हे बघ, तू असा विचार कर की ह्या नोटीसमुळे आपल्याला खूप पैसे मिळू शकतात. काय? हे बघ, त्यांना काय हवंय? तुझ्यापासून मोकळं व्हायचंय, बरोबर? आता ह्यानंतर काय सुरू होणार? कोर्ट, कचेऱ्या, उलट सुलट प्रश्न.
त्यांनाही त्रास होणार आहे, आपल्यालाही त्रास होणार आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये बदनामी फक्त आपलीच होणार आहे. कारण काय आहे, मूलबाळ नाहीये त्यामुळे त्यांना फरकच पडत नाही. मी काय म्हणते, त्यापेक्षा जर आपण म्युच्युअली ॲग्रीमेंट करून डिवोर्स द्यायचं जर कबूल केलं तर आपण भुवनेश्वरी मॅडमना पैसे मागू शकतो ना. अगं ताई, तू विचार कर, आपल्याला पैसे मिळतील, आई बाबांसाठी घर होईल ग, आपले सगळे प्रॉब्लेम दूर होतील. तू मला सांग ताई, किती दिवस आई बाबांनी तरी देणेकऱ्यांना चुकवायचं ग आणि त्यांची बोलणी ऐकून घ्यायची. पैसे घेतले तर आपल्या सगळ्यांचं लाईफ सेटल होईल. ताई, तू मला पण थोडी मदत कर ना, माझंही लाईफ सेटल होईल. तुझं लाईफ सेटल करण्यासाठी मी डिवोर्स घेऊ असं म्हणणं आहे तुझं? ताई, तो तसाही होणारच आहे. त्यांना तू नकोयस. आणि तसंही तुला पण हे आधीपासून लग्न नकोच होतं ना ग. हे बघ इरा, जेव्हा माझी तयारी नव्हती लग्न करण्याची तेव्हा तूच लग्न कर म्हणून माझ्या मागे लागली होतीस. आणि आता मला माझा संसार, माझा नवरा सगळं हवंय तर तू डिवोर्स घ्यायला सांगतेस मला का? तुझं लाईफ सेटल व्हावं म्हणून? ताई, तुला ना व्यवहारातली अक्कलच नाहीये. तुला काहीच कसं कळत नाही ग? जरा स्वतःचा स्वार्थ बघून तरी वागायला शिक कधीतरी. ताई, त्यांना तुझ्यापासून वेगळं व्हायचंय आणि त्याचीच फक्त आपण किंमत मागतोय. आपण काही चुकीचं करत नाही आहोत ताई, इथे कुणाचीच फसवणूक करत नाही आहोत. तुला कळत का नाहीये ताई? त्यांची सुटका होईल आणि आपला फायदा होईल. अगं, विन विन सिच्युएशन आहे ताई. हे बघ इरा, मी तुला शेवटचं सांगते आता, तू तुझा संसार नेटाने कर, माझ्या संसारात लक्ष घालू नकोस. माझं मी बघून घे. काय बोलतायसा तुम्ही? मी तुझ्या पाया पडायला तयार आहे. माझ्या मुलाच्या संसाराची भीक मागतो मी तुझ्याकडे. माझ्या सुनेच्या सुखाची याचना करतोय. मी सगळं सोडलंय. अचानक काय झालंय तुम्हाला? चूक झाली. मी सांगतोय ना, माझी चूक झाली. माझी चूक जर मी आधीच सुधारली असती ना तर आज परिस्थिती वेगळी असती. आज आपलं घर वेगळं असतं. माझा अधिपती कदाचित शिकलेला असता. अक्षरा या घरात असते. दोघं सुखाने एकत्र नांदत असते. पण माझं सगळं चुकत गेलंय. मी मनात आडी धरली तुझ्या विरुद्ध. हट्टानं तुझ्याशी भांडत राहिलो. तुझा तिरस्कार करत राहिलो. माझं सगळं चुकत गेलंय. मी जबाबदार आहे सगळ्याला. सगळं माझं चुकत गेलंय. आणि माझ्यामुळं माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळ झालं. तो मला दुरावला, शिक्षणाला पारखा झाला. माझ्यामुळे सगळं घडलंय. मी एकटा जबाबदार आहे त्याला. मी तुला दोष देत नाही. सगळी चूक माझी आहे, माझी एकट्याची. मी ना त्याला हाताळू शकलो, ना तुला, ना परिस्थितीला हाताळू शकलो. आणि या सगळ्याची खूप मोठी किंमत मोजत आलोय मी, अजूनही मोजतोय. पण आता सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलंय. आता नाही. भुवनेश्वरी, मी खरंच तुझ्या समोर हात जोडतो. तू जिंकलीस, मी हारलो, हे फायनल. तुला जे हवं ते घे. तुला लग्न हवंय, लग्न घे. तुला माझ्या बायकोचं स्थान हवंय, ते घे. तुला समाजात मान हवंय, तो घे. सत्ता, संपत्ती सगळं आहेच तुझ्याकडे. या सगळ्याच्या बदल्यात मला फक्त एक गोष्ट दे. मी सगळा मान सन्मान तुझ्या समोर ठेवून एकच गोष्ट तुला मागतोय. या सगळ्याच्या बदल्यात मला माझ्या मुलाचा संसार दे. मला दुसरं काही नको आहे. एवढं माझ्या पदरात घाल, मी सुखानं डोळे मिटेल. नाही, डोळे मिटायच्या गोष्टी करू नका. नाही करत. तू जे सांगशील ते मी करतो. नाही करत. मी बाकी काही बोलत नाही. फक्त तुला हे हवं होतं ना, हे घे. तुला मी जे मागितले ते दे. देशील? काय झालं? तू गप्प कायस? आयुष्यभर आम्ही या क्षणाची वाट बघत होतो.
या घरात आलो तेव्हापासून आमचं एकच स्वप्न होतं, तुम्ही आम्हाला लग्नाची मागणी घालावी, आम्हाला या घरची राणी करावी. आमचं हे स्वप्न आमचा हट्ट झाला. नंतर यो हट्ट सूड झाला. कसं काय बदललं सगळं काय कळलंच नाही हो. पण आमचं स्वप्न कायम होतं. ते स्वप्न आम्ही मनातल्या मनात घोळवत राहायचो, कल्पना करायचो. तुम्ही आमच्या मोर गुडघं टेकाल, नाक घासाल आणि भीक मागाल, भुवनेश्वरी माझ्याशी लग्न कर. हेच तर हवं होतं आम्हाला. हा, आम्हाला हेच तर हवं होतं. मग जे तुला हवं होतं ते झालं ना. मी गुडघ्यावर येऊन भुवनेश्वरी माझ्याशी लग्न कर असं म्हणालो तुला. आता तुला आनंद व्हायला रडतेस का? तेच की हो. हा, आम्हाला आनंद व्हायला हवा. आम्ही का रडतोय? आम्हाला आनंद का होत नाही हो? हा, आयुष्यभर ज्या क्षणाची वाट बघितली आम्ही, तो क्षण असा समोर आलाय. मनातनं उकळ्या फुटल्या पाहिजेत, पण तसलं काय बी होत नाहीये. आम्हाला का नाही आमच्या आनंदापेक्षा तुमची ही जी काय अवस्था झाली का नाही, त्याचं वाईट वाटतंय हो. कायम स्वतःच्या धुंदीत राहणारा माणूस असा गुडघ्यावर आलेला नाही बघवत आम्हाला, नाही बघवत. तुमच्या डोळ्यात बघून आमचेच डोळे पाणवले की हो. आनंदापेक्षा वाईट जास्त वाटतंय आम्हाला. मला तू आजपर्यंत कधी कळली नाहीस आणि कदाचित तिथून पुढच्या 7 जन्मात सुद्धा कळणार नाहीस. आता जे तुला हवं होतं इतकी वर्ष ते झालंय. तुझ्या समोर गुडघ्यावर आलो मी आणि तुला आता माझ्या डोळ्यातल्या पाण्याचं पडले. या सगळ्याला काय लॉजिक आहे? लॉजिक? प्रेमात कुठं लॉजिक असतंय का हो? हा, लॉजिक लावलं असतं तर तरुणपणीच तुमच्या घरातून बाहेर पडलो असतो, केलं असतं लग्न, थाटला असता संसार, झाली असती लेकरं बाळ. पण नाही, राहिलो आम्ही इथंच तुमच्या घरात उपरी बनून, तुमच्या प्रेमासाठी तरसत राहिलो. बऱ्याचदा असं वाटलं की हे असलं काही होणार नाही या जन्मात, पण जगायचं मरायचं तुमच्या जवळ हे ठरवलं होतं. त्यामुळं आयुष्य कंटत राहिलो. याला कशाला लॉजिक लागतंय भाई? एकदा का जीव जडला की जडला. आयुष्यात प्रेम एकदाच करता येतंय, बाकी असते ती तडजोड. आम्ही तडजोड करत राहिलो, एकतर्फी प्रेम करत राहिलो. कसलं प्रेम आणि कसलं काय, मुकवटा होता तो. अपयशी प्रेम हे काही मेडल आहे का मिरवायला? मग काय, राग मिरवत राहिलो. पण खरं सांगू काय, आम्ही कधी तुमचा मनातून राग नाही केला. सामना केला लई येळेला, पण राग नाही. तुम्ही आम्हाला थोडं समजून घ्यायला हवं होतं. आम्ही पण हट्ट नसता केला. असो, चुका झाल्यात हे खरंय. ऐक ना, आपल्या भूतकाळापेक्षा मला माझ्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे. आपण प्लीज त्याच्याबद्दल बोल. थांबा की, हा क्षण जरा आम्हाला साजरा करू द्या. एखादं स्वप्न आपण बघत असतो, त्याची आस आपण सोडून देतो आणि ध्यानीमनी नसताना अचानक असं समोर आलं तर हल्ल्यागत होतो. हे सगळं खरं आहे, आम्हाला पटू द्या, आमचा विश्वास बसू द्या, हे सगळं जिरू द्या हो. हे सगळं खरं आहे भुवनेश्वरी. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. माझं काही म्हणणं नाही. माझी फक्त एक अट आहे. मी तुझ्यासमोर हात जोडतो. माझं एक म्हणणं मान्य कर.
नाही आहेत.